जय सियाराम, मी आहे रंजना. तुम्ही पाहता आज रंजनास किचन. मुलं शाळेतून आले की त्यांना काहीतरी चटपटीत चविष्ट असं पौष्टिक काहीतरी खायला हवं असतं. तर आज त्यांच्यासाठी मी घेऊन आले आहे भेळची रेसिपी. ही भेळ करण्यासाठी मी नाशिकचा भत्त्याचा वापर करणार आहे. नाशिकमध्ये भत्ता खूप फेमस असतो. तुम्ही कुठल्याही गावाला गेला तरी तुम्हाला हा भत्ता मिळला जातो. जर तुमच्याकडे हा भत्ता नसेल तर तुम्ही मुरमुऱ्यांमध्ये शेव, चिवडा, पापडी, फरसाण जे तुमच्याकडे असेल ते टाकून ही भेळ करू शकता. तर चला जाऊया किचनमध्ये आणि बनवूया अशी मस्त चटपटीत भेळ. बनवण्यासाठी इथे मी 3 डिश भत्ता घेते. हा नाशिकचा मिक्स भत्ता असतो. 3 डिश भत्ता. त्यामध्ये कांदा इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले आहे. एक मोठा टोमॅटो, कोथिंबीर, लाल तिखट, तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार टाकून घेऊ शकता. 2 चमचे पिठी साखर. पिठी साखरही तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. इथे एक लिंबाचा रस. आता आपण हे हलवून घेऊया. इथे ही भेळ तयार आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.